सर्वांना स्क्रीन व्यवस्थित दिसते का? कमेंट करून सांगा. हो सर. ओके चला ठीक आहे. आज आता आपण बघा बेसिकला आपण जेवढेही तुम्ही सर्वांचा बेसिकचा क्लास झालेला आहे आपण त्याच्यात इंडायसेस शिकलेलो होतो बरोबर आहे. मग त्या इंडायसेस मध्ये आपण वेगवेगळे भरपूर सारे इंडायसेस शिकलेलो. निफ्टी 50, सेन्सेक्स, FMCG, IT, मीडिया, मेटल बरोबर आहे. मग त्यातला आज आपण पहिला इंडेक्स पाहणार आहोत इन डिटेल मध्ये, तो म्हणजे निफ्टी FMCG. तर आता ही FMCG सेक्टर म्हणजे नेमकं काय ते पाहूया. बेसिकला आपण फक्त सांगितलेलं की फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, पण नेमकं असे याच्यात कोणकोणते मुद्दे आहेत की ज्याचा आपण विचार केला पाहिजे ट्रेडिंगसाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी. ओके तर बघा FMCGचा अर्थ काय की असे सेक्टर की ज्याच्या वस्तू पटकन विकल्या जातात आणि ग्राहक लगेच खरेदी करतात. म्हणजेच काय झालं की रोजच्या वापरातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण इथे लक्षात घेत आहोत, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे पटकन संपणाऱ्या गोष्टी. आता याच्यात काय काय उदाहरण आहेत तुम्हाला, जसं तुम्ही पाहतात साबण आहे, टूथपेस्ट आहे, हे कशात आलं तर हे आलं वैयक्तिक स्वच्छतेच्या आधारे. खाद्यपदार्थांमध्ये काय काय येते, बिस्किट आहे, चहा आहे, तेल आहे, अन्न आणि पेयमध्ये. डिटर्जंट, फ्लोअर क्लीनर घरगुती आले आणि पॅक केलेलं अन्न म्हणजे रेडी टू. या सर्व कॅटेगरी कशामध्ये येत आहेत तर FMCG सेक्टरमध्ये येत आहेत. आपण आता जरी तुम्ही घरात पाहिलं तुमच्या आजूबाजूला FMCG ची एक तरी वस्तू तुम्हाला तिथं भेटणारच आहे. मग आता हे नेमकं काय ते पाहूया. मग FMCG सेक्टरचं विशेष काय काय, एक सगळ्यात जास्त याचा खप होतो, पटकन होतो. आता बघा एक 10 रुपयाची कोलगेट जी आहे ती पटकन विकल्या जाते. कोणाच्या तुलनेत 10,000च्या मोबाईलच्या तुलनेत किंवा 10 लाखाच्या गाडीच्या तुलनेत बरोबर आहे. किंवा तुम्ही रिचार्ज करताना सुद्धा काय करणार आहे विचार करता, पण तुम्ही साबण घेताना, पेस्ट घेताना, डिटर्जंट घेताना विचार करता का? नाही करत. का? कारण त्या तुम्हाला रोजच्या उपयोगाच्या वस्तू आहेत बरोबर आहे. त्याच्यानंतर काय कमी किंमत आहे. FMCG मध्ये जर आपण पाहायला गेलं तर 1 रुपयाच्या शॅम्पू पासून 500 रुपयांपर्यंत सर्वच गोष्टी उपलब्ध आहेत. याचाच अर्थ काय की इथे जे लोक आहेत ते सर्व कॅटेगरी मधले आहेत. बर, जेवढी जास्त लोकसंख्या असेल तेवढंच काय होणार आहे, लोक हे प्रॉडक्ट वापरणार आहेत. म्हणजेच हे सेक्टर कशावर अवलंबून आहे तर हे सेक्टर तुमची बाजारपेठ किती मोठी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आणि जर भारताचा विचार केला तर भारताची लोकसंख्या किती आहे आता 140-45 करोडच्या आसपास बरोबर आहे. मग 140-45 करोड लोक काय होतात ते कोणतं ना कोणतं तरी FMCGचं प्रॉडक्ट वापरत आहेत. हेच जर आपण दुसऱ्या तुलनेत गेलो, समजा ऑस्ट्रेलियामध्ये गेलो, न्यूझीलंडमध्ये गेलो, तर तिथं तेवढी लोकसंख्या आहे का? नाहीये. त्याच्यामुळे तिथं तेवढा सेल होणार आहे का? नाही होणार. कोणाच्या तुलनेत? भारताच्या तुलनेत. म्हणजेच काय की भारताच्या तुलनेत हे सेक्टर एक चांगलं सेक्टर आहे. कारण का रोज आपण काय करतोय त्याच्या वस्तू वापरत आहे आणि जसं आपण वस्तू वापरत जाणार आहोत तसं काय होतंय त्याचा सेल्स इन्क्रीज होणार आहे. कंपन्यांचा सेल्स इन्क्रीज झाला की त्यांचा शेअर सुद्धा वाढणार आहे. बर, आता या बाजारपेठेत आपण काय करतो ब्रँडच्या आधारे जे आहे ते वस्तू विकत घेतो. म्हणजेच कपडे धुवायचा साबण जर म्हणलं आपण उदाहरणार्थ तर कोणकोणते येतात ते व्हील, रिन, सर्फ एक्सेल बरोबर आहे, घडी. मग हे काय झाले हे वेगवेगळे ब्रँडचे आपण साबण वापरतो. याच ठिकाणी जर लोकल ब्रँडचा साबण जर तुम्हाला कोणी देत असेल तर आपण घेतो का? नाही घेत. का? कारण आपल्याला त्या ब्रँडवर विश्वास नाहीये. कोणाच्या तुलनेत? ज्या ब्रँडवर म्हणजे हिंदुस्तान व्हील असेल, रिन असेल, सर्फ एक्सेल असेल, हे जे साबण आहेत यांच्यावर आपल्याला जास्त विश्वास आहे. आता हे जे एक सेक्टर आहे हे भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत गेलेलं सेक्टर आहे. टेलिकॉम सेक्टर नंतर हे फक्त दुसरं असं सेक्टर आहे की जे भारतातल्या प्रत्येक एरियामध्ये आहे, इतर ठिकाणी नाहीये. तुम्ही गाड्यांचे शोरूम पाहायला गेला मिळणार आहेत का तुम्हाला? नाहीयेत. स्टीलचे दुकानं मिळणार आहेत का? नाही सांगू शकत बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून जर तुम्ही पाहायला गेला IT सेक्टर, IT कंपन्या आहेत का खेडोपाडी? नाहीयेत बरोबर आहे. बँका प्रत्येक ठिकाणी आहेत का? बँका फक्त शहरांमध्ये, पण वस्त्यांवर वगैरे आहेत का? नाहीयेत. पण FMCG हे एकमेव सेक्टर आहे टेलिकॉम नंतर की जे काय भारतातल्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि शेवटचा मुद्दा काय की याच्यामध्ये कॅश फ्लो यांचा स्थिर राहतो. म्हणजेच काय की यांची सारखी विक्री चालू होते. असं आहे का? आता उदाहरणार्थ आपण एकदा एक गाडी घेतली तर लगेच पुढच्या वर्षी गाडी घेणार आहे का? नाही घेणार.
कमीत कमी पुढचे 10 ते 15 वर्ष गाडी घेत नाही. बांधकाम आज केलं तर पुढचे 20-25 वर्ष करतोय का? नाही. रिचार्ज आज केला तर कमीत कमी 28 दिवसांनंतर करतोय, बरोबर आहे. पण यांच्या बाबतीत काय आहे की यांचे प्रत्येक प्रॉडक्ट आपण रोज खरेदी करत आहोत आणि रोज वापरत आहे. ओके. कुणाला काही प्रश्न असतील नंतर हे लिहून ठेवा, नंतर मी सॉल्व्ह हे करेल, त्याची उत्तर देईल. आता बघा, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जर पाहायला गेलं तर एफएमसीजीचा 3% वाटा आहे, पण हा फक्त जीडीपीच्या तुलनेत आहे. पण लोकांना जर संधी द्यायची म्हणलं रोजगाराच्या बाबतीत तर 60 ते 70% लोक काय होतात, ग्रामीण लोक याच्यावर अवलंबून आहेत. का? कारण इथे काय होतं, दुकानदार तुम्हाला भेटतात, डीलर भेटतात, मार्केटिंग भेटतात, ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक वाले, इथे भरपूर रोजगार काय होतो, हे सेक्टर जे आहे ते निर्माण करत आहे. भारताच्या 60 ते 70 ग्रामीण भागावर एफएमसीजी एकमेव सेक्टर असं आहे की जे जास्त करून ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करतं. का? कारण भारताची आज सुद्धा बऱ्यापैकी लोकसंख्या जी आहे ती ग्रामीण भागात राहते. दुसरं काय की कॅश रिच सेक्टर आहे, म्हणजे याच्यामध्ये काय रोजचं उत्पन्न यांना मिळत आहे. म्हणजेच काय झालं की टूथपेस्ट असेल, साबण असेल, अन्नपदार्थ असतील, स्वच्छतेचा आपण काय होतं रोजच्या गरजा आहेत, भागवणाऱ्या गरजा आहेत. त्यामुळे मंदीच्या काळात सुद्धा काय होणार आहे, हे सेक्टर टिकतं. हे एकमेव सेक्टर आहे की जे तुमच्या याच्यात मंदी आली किंवा कुठलंही आर्थिक संकट आलं तरी या सेक्टरला त्याचा परिणाम पडत नाही, आणि जरी झाला तरी सर्वात कमी प्रमाणात होतो. ते कसं तेही आपण पाहणार आहोत पुढे एक्झाम्पल घेऊनच. मग आता याच्यामध्ये कंपन्या कोणकोणत्या, हिंदुस्तान, नेस्ले, प्रॉक्टर गॅम्बलर या जगप्रसिद्ध कंपन्या भारतामध्ये सुद्धा त्यांचे आउटलेट आहेत किंवा त्यांच्या सब रजिस्टर्ड कंपन्या भारतामध्ये सुद्धा आहेत. का? कारण भारत मी मगाशी जसं सांगितलंय काय मोठी बाजारपेठ आहे. आता काय केलं जातं, या सेक्टरला डिफेन्सिव्ह सेक्टर बोललं जातं. आता का डिफेन्सिव्ह सेक्टर बोललं जातं? कारण या सेक्टरवर आर्थिक महामंदी, युद्ध, सुनामी किंवा कुठल्याही जे इव्हेंट होतात ज्याच्यामुळे शेअर मार्केट कोसळतो, त्या कुठल्याही इव्हेंटचा याच्यावर परिणाम होत नाही, आणि जरी झाला तरी बाकीच्या सेक्टरच्या तुलनेत याच्यावर परिणाम काय होतो, कमी होतो. ओके. का? कारण किमान वस्तू आपल्याला पाहिजे आहेत. म्हणजेच काय की आपल्याकडे पैसे नसेल तरी आपण काय करणार आहे, रोजच्या खायच्या गोष्टी विकतच घेणार आहोत. एक वेळ आपण कपडे नंतर घेऊ, मोबाईल नंतर घेऊ, बांधकाम नंतर करू, फिरायला नंतर जाऊ, रिचार्ज नंतर करता येईल किंवा छोटा करता येईल, पण याच्या ज्या वस्तू आहेत एफएमसीजी मधल्या त्या आपण काय करणार आहे, घेणारच आहे. कमी उत्पन्नात सुद्धा आपण ते खरेदी करतो. बरं, इथे सतत विक्री होते. आता जर आपण पाहायला गेलं, जसं आता तुम्ही जे मोठा इव्हेंट पाहिला तो म्हणजे 2020चा, तो म्हणजे कुठला आहे, लॉकडाऊन वाला, बरोबर आहे. मग आता या लॉकडाऊन मध्ये जरी तुम्ही पाहायला गेलं तर पहिले 2 आठवड्यानंतर काय झालं, किराणा दुकान चालूच झाले होते ना. मग किराणा दुकान चालू झाले म्हणजेच काय, त्याच्यामध्ये एफएमसीजी सेक्टरच्या प्रॉडक्ट होतेच. म्हणजेच काय झालं की मंदीत कोविडच्या काळामध्ये सुद्धा यांचे प्रॉडक्ट विकल्या जात होते. आणि काय होतं की रोज प्रॉडक्ट विकल्यामुळे काय होतंय की हे जे आहेत यांना कंपनीकडून पैसे मिळणार आहेत. म्हणजेच काय की मी जर दुकानदार आहे, मी जर माल खरेदी करत आहे तर मी खरेदी केलेल्या मालाचं पेमेंट मी काय करतोय, डीलरला लगेच करतोय. त्या डीलरला पेमेंट केलं की तो लगेच कंपनीला करतोय. याचाच अर्थ काय झाला की कंपनीकडे जे आहे कॅश पटकन येते. कोणाच्या तुलनेत, बाकीच्या सेक्टरच्या तुलनेमध्ये. आता हा सेक्टर जो आहे तो कधी लॉन्च झाला आणि त्याचे आधार कोणकोणते आहेत, तर 22 सप्टेंबर 1999 रोजी हा लॉन्च झालाय. याची जी बेस व्हॅल्यू आहे ती 1000 पॉईंट करण्यात आली. जसं आपण प्रत्येकाने पाहिलं की बेसिकच्या लेक्चरला की निफ्टी 50ची व्हॅल्यू 1000 पासून चालू झाली होती आणि सेन्सेक्सची व्हॅल्यू 100 पासून चालू झाली होती. आठवत आहे. तसंच या इंडेक्सची जी व्हॅल्यू आहे ती 1000 पासून चालू झालेली आहे. आता या सेक्टरमध्ये जे आहे ते 15 स्टॉक या सेक्टरला रिप्रेझेंट करतात. म्हणजेच निफ्टी 50 मध्ये जसे 50 स्टॉक आहेत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये जसे 30 स्टॉक आहेत, तसंच निफ्टी एफएमसीजी मध्ये टॉपचे 15 शेअर्स जे आहेत ते काय करतात, निफ्टी एफएमसीजी ला रिप्रेझेंट करत आहे. आता मग यात हे 15 स्टॉक कसे निवडले किंवा त्यांचा क्रायटेरिया काय काय होता ते पाहूया. आता हे जे 15 स्टॉक्स आहेत ते निफ्टी पहिल्या 500 कंपन्यांमधून आले पाहिजेत, आणि जर पहिल्या 10 कंपन्या या निफ्टी 500 मधून नसतील तर पुढच्या निफ्टी 800 कंपन्यांमधून ते निवडले जातात.
आता ही कंपनी त्या क्षेत्रामध्ये काम करणारी असावी, दुसऱ्या क्षेत्रातली काम करणारी कंपनी या सेक्टरमध्ये घेत नाही. तिसरा क्रायटेरिया काय, मागील 6 महिन्यामध्ये या कंपनीमध्ये काय झालं पाहिजे, ट्रेडिंग झालं पाहिजे. म्हणजेच ट्रेड म्हणजे काय, खरेदी विक्री शेअर्स झालेच पाहिजे आहेत आणि कमीत कमी कंपनी लिस्ट होऊन 1 महिन्याचा त्याला इतिहास पाहिजे आहे. आता या ज्या सर्व कंपन्या सिलेक्ट केलेल्या आहेत यांचं जे वेटेज ठरलं जातं ते कसं ठरलं जातं, तर ते फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन नुसार ठरलं जातं. आता फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन काय ते आपण पुढे पाहणार आहोत. पण याचबरोबर यांचा 6वा मुद्दा काय, कुठल्याही एका स्टॉकचं वेटेज जे आहे ते 33% जास्त नसावं आणि 3 स्टॉकचं मिळून 62% नसावं. आता हे वेटेज जसं आपण बेसिकच्या वेळेसच पाहिलं होतं, या ठिकाणी आलो. हे जसं HDFC बँकेचं 13% वेटेज आहे, ICICI बँकेचं 8.91% वेटेज आहे, रिलायन्सचं 8. तसं यांचा मुद्दा काय आहे की कुठल्याही एका स्टॉकचं वेटेज हे 33% जास्त नसावं आणि 3 स्टॉकचं मिळून वेटेज 62% नसावं. आता याचं रिबॅलन्स कधी केला जातो, म्हणजे हा जो सेक्टर आहे एकदा कंपन्या आल्या की त्या कायमस्वरूपी राहणार आहेत का, नाहीये. प्रत्येक 6 महिन्यांनी जे आहे यातल्या कंपन्या बदलल्या जातात. कधी बदलल्या जातात, तर 31 जानेवारी आणि 31 जुलै पर्यंत हा डेटा गोळा केला जातो आणि फेब्रुवारी आणि ऑगस्ट मध्ये तो डेटा अपडेट केला जातो. आणि जर कोणती कंपनी याच्यामध्ये बदलणार असेल आणि दुसरी कंपनी ऍड होणार असेल तर ते 4 आठवडे आधी आपल्याला समजतं. मग आता हे कंट्रोल कोण करतं, तर हे 3 बॉडीज जे आहेत त्या कंट्रोल करतात. NSE एक्सचेंज बोर्ड ऑफ डायरेक्टर, इंडेक्स ऍडवायझरी कमिटी आणि इंडेक्स मेंटेनन्स स्लॅब कमिटी. आता याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे यांचं जे आहे वेटेज कसं ठरलं जातं. आता याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन नुसार ठरलं जातं. मग फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय बघा, उदाहरणार्थ एखाद्या कंपनीचं पूर्ण मार्केट कॅपिटलायझेशन 1 लाख करोड आहे, त्याची संपूर्ण किंमत, पण त्याच्यामधील फक्त 50% शेअर्सच मार्केटमध्ये लोकांसाठी पब्लिकली अवेलेबल आहे. याचाच अर्थ काय झाला की हे जे 50,000 करोड आहे हे त्या कंपनीचं फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन झालं. उर्वरित जे 50,000 करोड आहे मग ते बोर्ड ऑफ डायरेक्टरकडे असतील, प्रमोटरकडे असतील, ते सोडून जे आहेत जे फक्त लोकांसाठी म्युच्युअल फंड, FIIs, DIIs, रिटेल इन्व्हेस्टरसाठी राहणार आहे त्या स्टॉकला काय बोललं जातं, फ्री फ्लोट स्टॉक. आणि त्यांचं जे मार्केट कॅपिटलायझेशन येतं तर त्याला बोललं जातं फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन. आता याच्यानंतर मग प्रत्येक स्टॉकचं वेटेज कसं सिलेक्ट करायचं, जसं आपण इथे आलो हे 13.19 कसं आलं, 8.91 कसं आलं, 8.79% कसं आलं, तर त्याचा फॉर्म्युला कसा आहे की हे जे 15 शेअर्स आहेत त्या सर्वांचं फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन केलं जातं आणि जो पहिला शेअर आहे त्याचं फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन भागिले त्या 15चं गुणुले 100 याच्यानुसार आपल्याला काय केलं जातं, हे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन येतं. आता मग याच्यामधल्या कंपन्या कोणकोणत्या तर ते आपण पाहणार आहे. आता या FMCG सेक्टरनी बोलतोय, कुठल्याही स्टॉकनी नाही. FMCG सेक्टरनी पाठीमागील 1 वर्षात 7.15% रिटर्न दिलेला आहे, CAGR नाही रिटर्न. 3 वर्षात हे या FMCG सेक्टरची किंमत 46.41% वाढली. 5 वर्षात 82, 10 वर्षात 155, 15 वर्षात 425, 20 वर्षात 947, 25 वर्षात 2127 आणि 1996. म्हणजे जेव्हापासून हे जे इंडेक्स फॉर्म झालाय तेव्हापासून काय 5399% हा इंडेक्स जो आहे तो वाढलेला आहे. पण मग याचा अर्थ काय की प्रत्येक वर्षी सरासरी किती वाढलेला आहे, तर याचाच अर्थ CAGR कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न जे आपण पाहतो, म्हणजे वार्षिक जसं आपण म्हणतो की 6% FDचं व्याज दर आहे, मग ते जसं आहे ते इथं कसं पाहिलं जातं. म्हणजे आता उदाहरण जर पाहायला गेलं तर मागच्या 1 वर्षाच्या तुलनेत आजची किंमत आणि मागच्या 1 वर्षाच्या तुलनेत तर या शेअर्सने सेक्टरने आहे 3% वजा परतावा दिलाय. 3 वर्षात हा प्रत्येक वर्षी 13.55% वाढत गेलेला आहे.
5 वर्षात 8.73% प्रत्येक वर्षी वाढत गेलेला आहे. 10 वर्षांमध्ये 9.84% वाढत गेलेला आहे. 15 वर्षात 13.35%, 20 वर्षात 12%, 25 वर्षात 13.22% आणि 1996 पासून 14.82%. याचाच अर्थ काय झाला की जर मी इथे आलो आणि कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटर केलं तर उदाहरणार्थ आपण जर 1000 रुपये गुंतवले असते, मंथली कॉन्ट्रीब्युशन 0, 1996 म्हणजे किती वर्ष झाले? 25 आणि 4 29 वर्ष. आणि एस्टिमेट त्यांनी प्रत्येक वर्षी आतापर्यंत रिटर्न किती दिलाय? 14.82%. 14.82% जर ठेवले असते तर जर तुम्ही या इंडेक्स मध्ये 1000 रुपये गुंतवले असते तर त्याचं आता तुम्हाला 29 वर्षामध्ये किती रुपये झाले असते? 55,018 रुपये झाले असते. हा आहे याचा अर्थ. प्रत्येक वर्षी काय केलेलं आहे? 14% रिटर्न दिलेला आहे 29 वर्षांमध्ये. बँक आपल्याला 6% देतं, बरोबर आहे. म्युच्युअल फंड 10 ते 12% देतं, पण सेक्टरने किती दिलंय? 14% दिलेला आहे. बरं, हा पूर्ण सेक्टरने दिलेला आहे, पर्टिक्युलर एखाद्या स्टॉकने आहे का? नाहीये. त्या कुठल्या स्टॉकने किती दिलाय तेही आपण पुढे पाहणार आहे. आता हा आहे एफएमसीजी सेक्टरचा चार्ट 1996 पासून, जो काय होत गेलाय? वाढतच गेलाय. का? कारण 1996 पासून काय झालेलं आहे? आपली जी लोकसंख्या होती ती काय होत चालली आहे? वाढत गेलेली आहे. आणि जशी लोकसंख्या वाढेल तसं काय होणार आहे? या सेक्टरचा सेल्स जो आहे तो वाढत जाणार आहे. का? कारण त्याचं कन्झम्पशन काय होत जाणार आहे? वाढत चाललेलं आहे. आता मग याच्यामधील कंपन्या कोणकोणत्या आहेत? तर ब्रिटानिया इंडस्ट्री, कोलगेट आहे, डाबर आहे, इमामी आहे, गोदरेज आहे, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, मॅरिको, नेस्ले, पतंजली, रेडिको, टाटा कन्झ्युमर, युनायटेड ब्रेवरेज, युनायटेड स्पिरिट, वरुण ब्रेवरेज, या ज्या 15 कंपन्या आहेत याचं कुठलं ना कुठलं प्रॉडक्ट आता तुमच्या समोर असेल घरामध्ये. तुम्ही किचनमध्ये जावा, तुम्ही बाथरूममध्ये जावा किंवा आजूबाजूला पाहिलं तरी तुम्हाला या कंपन्यांचं एक ना एक प्रॉडक्ट तुम्हाला तिथं दिसणारच आहे. का? कारण या कंपन्यांचे प्रॉडक्ट आपण काय करतोय? रोज वापरत आहे. समजतंय? त्याच्यामुळे या कंपन्यांना आर्थिक मंदीचा नुकसान होणार आहे का? नाहीये. या कंपन्या बंद होणार आहेत का? नाहीयेत. कारण यांचे प्रॉडक्ट आपण काय होते? वापरतच आहे. आता एफएमसीजी सेक्टर जे आहे त्यातल्या टॉप कंपन्या आपण 3 कन्सिडर करणार आहोत. बाकीच्यांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. ही पीडीएफ तुम्हाला शेअर केली जाईल, मग त्याच्यानुसार तुम्ही तिथे अभ्यास करून पाठवायचा आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदी आहे ती म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर, ज्याचे सर्वात जास्त प्रॉडक्ट जे आहे ते आपण वापरतो. आता हिंदुस्तान युनिलिव्हरचे प्रॉडक्ट जर आपण पाहायला गेलो तर हे जे सर्व आहेत हे सर्व प्रॉडक्ट आज तुम्ही कुठे ना कुठे वापरताय. सर्फ एक्सेल असेल, रियल असेल, बूस्ट असेल, रेड लेबल असेल, लाईफ बॉय असेल, फेअर अँड लवली असेल, नूर मॅगी असेल, एक ना एक हार्पिक असेल, हे सर्व जे आहेत इथं जर आपण पाहायला गेलं तर हे सर्व काय हिंदुस्तान युनिलिव्हरच्या अंडरचे सर्व ब्रँड्स आहेत. एकच मिनिट. हे दिसतात आहे. मग यातले कोणते ना कोणते काय होणार आहे? आपण ब्रँड रोजच्या वापरामध्ये आपल्याकडे आहेत. तर ही कंपनी कधी चालू झाली? हे 1933 साली चालू झालेली. ही भारतीय कंपनी नाहीये, ही फॉरेन कंपनी आहे. पण त्यांनी त्यांचं एक आउटलेट जे आहे सब कंपनी ती भारतामध्ये चालू केलेली आहे, म्हणून त्याचं नाव हिंदुस्तान युनिलिव्हर आहे. ऍक्च्युअली ही कंपनी युनिलिव्हर नावाने फक्त आहे. याच्यामध्ये काय की कोर एफएमसीजी सेक्टरमध्येच फक्त ही काम करते. म्हणजे कोणकोणते प्रॉडक्ट? पर्सनल केअर असेल, होम केअर असेल, फूडच्या संदर्भातले हे काय करतात? प्रॉडक्ट तयार करतात आणि विकतात. म्हणजे आपल्याला जे माहिती आहे सर्फ एक्सेल, डव, लक्स, पॉन्ड्स पावडर, बरोबर. आता डिव्हिडंड रेट वार्षिक ही कंपनी 2.11% डिव्हिडंड देते. आता डिव्हिडंड देते याचाच अर्थ काय झाला की जर समजा तुम्ही या कंपनीमध्ये 100 रुपये गुंतवले तर 2.11% हा तुम्हाला डिव्हिडंड देत आहे प्रत्येक वर्षी. ओके, याचा अर्थ तो आहे. मार्केट कॅपिटलायझेशन आजच्या शेअर्सच्या किमतीनुसार आज या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5,84,790 करोड. दुसरे जे आहे ते आयटीसी. याचाच अर्थ काय?
ही 1990 साली ही कंपनी तयार झाली. आता ही एका सेक्टरमध्ये काम करत नाही, ही FMCG सेक्टरमध्ये सुद्धा काम करते, सिगरेट मध्ये सुद्धा काम करते, हॉटेल म्हणजेच कुठलं आलं तुमचं टुरिझम सेक्टरमध्ये काम करते, पेपर आलं आणि ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा आलं. जसं रिलायन्स इंडस्ट्रीचं काय, रिलायन्स पेट्रोकेमिकल क्रूड ऑइल रिफायनरी आहे, रिलायन्स रिटेल आहे, त्याच्यानंतर आता जिओ सेपरेट केलं, मीडिया आहे. या सर्व कंपन्या काय आहेत, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अंडर येतात. तसंच या सर्व सेक्टरमधील कंपन्या ज्या आहेत त्या ITC च्या अंडर येतात. पण ITCचं सर्वात मोठं मार्केट कॅपिटलायझेशन जे आहे या सर्व सेक्टरपैकी FMCG सेक्टरमध्ये आहे, म्हणून त्याला FMCG सेक्टरमध्ये कन्सिडर केलं जातं. आता यांचे काय, आशीर्वाद आटा पाहिलाय तुम्ही, बिंगो हे पाहिले असतील, चिप्स वगैरे, क्लासमेटच्या नोट्स वगैरे पाहिले असेल. आता याचा डिव्हिडंड यील्ड जो आहे तो 3.39% आहे. FMCG कंपन्यांमध्ये सर्वात जास्त डिव्हिडंड यील्ड जो आहे तो ITC कंपनीचा आहे. म्हणजे सर्वात जास्त डिव्हिडंड देणारी FMCG मधली कोणती कंपनी असेल तर ती ITC कंपनी आहे. आणि यांचं आत्ताच्या नुसार मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5,29,246 करोड. नेस्ले इंडिया आता ही एक तिसरी कंपनी आहे जी 1959 साली चालू झाली. ही FMCG फक्त फूड सेक्टरमध्ये काम करते, ना की हेल्थ केअर किंवा पर्सनल केअर प्रॉडक्ट. म्हणजेच काय, ही FMCG मध्ये फक्त खायचे पदार्थ तयार करते. जसं मॅगी आहे, मिल्क मेड आहे, नेस कॉफी आहे, हे जे सर्व आहे हे काय नेस्ले इंडियाचे प्रॉडक्ट आहे, जे सर्वांना माहिती आहे ती म्हणजे मॅगी. आता यांचा डिव्हिडंड यील्ड जो आहे तो 0.98% आहे आणि या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,38,417 करोड. आता सर्वात महत्वाचा टॉपिक जो तुमच्या दृष्टीने आहे की जो आतापर्यंत मी कुठंच सांगितलेला नाहीये, जो फक्त आज सांगणार आहे, की मग आता असे कोणते फॅक्टर्स आहेत की कोणते घटक आहेत की ज्याचा परिणाम या FMCG सेक्टरवर पडतो आणि त्याच्यामुळे काय केलं जातं तर FMCG मधील स्टॉक कधी वाढणार कधी कमी होणार हे तुम्हाला आधी समजतंय. चला मग आता हे प्रत्येक घटक आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आता FMCG सेक्टर जर आपण पाहायचं म्हणलं तरी यांना लागतं रॉ मटेरियल, कारण ते जे प्रॉडक्ट तयार करतात आहे तर त्याला काय लागणार आहे, रॉ मटेरियल. मग कोणकोणतं आहे, पाम ऑइल असेल, कशासाठी लागतं, साबण बनवण्यासाठी, शॅम्पू बनवण्यासाठी, क्रीम मध्ये सुद्धा वापरला जातं. फक्त पाम ऑइल आपल्याला जे माहितीये पाम तेल ते खाण्यासाठी नाहीये, या सर्व याच्यामध्ये काय केलं जातं, साबण म्हणा, शॅम्पू म्हणा, क्रीम मध्ये पाम ऑइल वापरलं जातं. क्रूड ऑइलचे डेरिव्हेटिव्ह, आता क्रूड ऑइल डेरिव्हेटिव्ह का, कारण क्रूड ऑइल पासून तुमचे काय होणार आहे, प्लास्टिकचे पॅकेजिंग बॅग्स तयार होणार आहेत, पॅकेजिंग मटेरियल तयार होणार आहेत. आणि FMCG मध्ये जेवढेही प्रॉडक्ट आहेत ते प्लास्टिकच्या रॅपर मध्येच तुम्हाला येतात. ओके, आता मग जर क्रूड ऑइलच्या किमती जर वाढल्या तर प्लास्टिकचे काय होणार आहे, पॅकेजिंग महाग होणार आहे. प्लास्टिक पॅकेजिंग महाग झाली तर त्याचा परिणाम काय होणार आहे, या कंपन्यांवर होणार आहे. ट्रान्सपोर्टसाठी, कारण ही जी कंपनी आहे, सेक्टर आहे FMCG, हे सर्व काय करतात, एका ठिकाणी बनवल्यानंतर यांना भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत तो माल पोहोचवायचा आहे. त्याच्यामुळे हे जे आहेत सर्वात जास्त काय करतात, रोड ट्रान्सपोर्टनी यांचा माल पाठवला जातो, ना की एअर ट्रान्सपोर्ट, ना की रेल्वे, ना की शिपिंग. यांचा सगळ्यात जास्त माल जो जातो 90% तो जातो रोड ट्रान्सपोर्ट. आणि रोड कशावर चालतात, व्हेकल्स, पेट्रोल आणि डिझेल. म्हणजेच काय की जर क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या याचाच अर्थ काय होणार आहे, पेट्रोल आणि डिझेल वाढणार आहे. पेट्रोल डिझेल जर वाढलं तर काय होणार आहे, याच कंपन्यांना तोच तेवढाच माल पुरवण्यासाठी आता जास्त पेट्रोल आणि डिझेलवर खर्च करावा लागणार आहे. आणि त्याचा परिणाम काय होणार आहे, त्यांच्या फायनान्शियल कंडिशनवर होणार आहे. आता आपल्याला वाटतं की ठीक आहे, पेट्रोल 1 रुपया वाढलं, ठीक आहे, काही अडचण नाहीये. पण या जर कंपन्यांच्या दृष्टीने विचार करायचा म्हणलं तर यांच्या उदाहरणार्थ 1 लाख गाड्या जर रोज फिरत असतील आणि त्यांना रोजचं सरासरी जर 10 लिटर पेट्रोल लागत असेल तर 1 लाख गुणुले 10 म्हणजे 10 लाख झाले. आणि गुणुले 1 रुपया जर वाढलं तर यांना विनाकारण 10 लाख रुपये जास्त द्यावे लागत आहेत. समजलं. मग क्रूड ऑइलचा सुद्धा काय होतो, याच्यावर परिणाम होणार आहे. आता जर क्रूड ऑइल कमी झालं तर काय होणार आहे, पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होतील. बरं, जर पेट्रोल डिझेल किमती कमी नाही झाल्या, प्लास्टिकचं जे पॅकेजिंग आहे
त्यांचं कॉस्टिंग काय होणार आहे, कमी होणार आहे. जेवढं कॉस्टिंग कमी होईल तेवढं कंपन्यांना काय होणार आहे, फायदा होणार आहे. आणि याच्यानंतर तिसरं म्हणजे काय, दूध, गहू, ज्वारी, साखर, चहा, कॉफी हे जे पदार्थ आहेत का यांचं उत्पादन किती होत आहे. तसंच जर भारतामध्ये उत्पादन कमी होत आहे तर बाहेरच्या देशातून जिथून आपण इम्पोर्ट करत आहे तिथंही काय परिणाम आहे तेही आपण पुढे पाहणार आहे पॉलिसीजमध्ये. तर त्याचाही परिणाम काय होतो की या सेक्टरवर तयार होतो. म्हणजे उदाहरणार्थ गव्हाच्या जर किमती वाढल्या तर गव्हाच्या पिठापासून म्हणा किंवा जे गहू शिल्लक राहिले त्याच्यापासून जो आटा तयार होतो त्या आट्यापासूनच काय केलं जाते, बिस्किटं तयार केली जातात. म्हणजे गहू आणि आटा जर वाढले तर काय केले जाणार आहे, तुमच्या बिस्किटांच्या किमती वाढल्या जाणार आहेत. समजताय. त्याच्यामुळे या गोष्टी सुद्धा तेवढ्याच पाहणं गरजेचं आहे. बरं, हे आपण कुठं पाहायचं आहे, जर इथे आपण आलो तर आपल्याकडे जसं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, तसंच भारतामध्ये अजून एक स्टॉक एक्सचेंज आहे ज्याला बोललं जातं मल्टी कमोडिटी एक्सचेंज. आणि या ज्या सर्व कमोडिटीज आहेत त्या इथं ट्रेड केल्या जातात आणि इथून आपल्याला त्याची जी आहे ती माहिती भेटते. बघा हे दिसत आहे. आता इथे जर मार्केट डेटावर मी गेलो, प्रॉडक्ट मध्ये गेलो तर इथे आपल्याला भरपूर सारे प्रॉडक्ट दिसत आहेत. एकच मिनिट, कॅमेरा अडकलाय का माझा, कुणीतरी माईक ऑन करून कॅमेरा पॉज झालाय. एकच मिनिट. हा चला ठीक आहे. तर हे काय की जेव्हा आपण MCX मध्ये येतो मल्टी कमोडिटी एक्सचेंज मध्ये, तर त्याच्यामध्ये काय बघा आपल्याला काय होणार आहे, जे या सर्व कमोडिटीज आहेत त्यांच्या किमती आता दिसणार आहेत. म्हणजेच काय की गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनियम, अल्युमिनियम, कॉपर, झिंक, निकेल. आपल्याला महत्वाचं काय, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस आणि इथं जे आहे कॉटन, कापूस, मिथेनॉल या सर्वांच्या किमती काय होणार आहेत आपल्याला इथे समजणार आहे. तसेच जर गहू, ज्वारी, बाजरी जे काही किमती वाढणार आहेत याच्यामध्ये इथे आल्यानंतर कुठे गेलो, न्यूज सेक्शन कुठे याच्यामध्ये, एकच मिनिट, याच्यात न्यूज एक सेक्शन राहतो. नाही चला ठीक आहे, इथंच येते. तर या ज्या न्यूज आहेत का, जर कुठलीही कमोडिटी वाढणार असेल, कमी होणार असेल तर त्याची सर्वात पहिल्यांदी माहिती जी आहे का ती इथं येते. आणि जसं आपण बघा कुठलाही स्टॉक मध्ये कुठलीही माहिती आपण जर थर्ड पार्टी घेत असेल तर काय होणार आहे. आता उदाहरणार्थ मी जर टिकर टेप ही जी वेबसाईट आहे याच्यावरून एक माहिती घेतोय, त्याच्यापेक्षा ऑथेंटिकेट सोर्स कोणता आहे माझ्याकडे, तर जे मी ब्रोकरचं प्लॅटफॉर्म वापरत आहे त्याच्यावरची किंमत मला जास्त महत्वाची आहे. आणि या ब्रोकरच्या किमतीपेक्षा जर कुठली जास्त किंमत महत्वाची आहे ती म्हणजे NSE वेबसाईटवर जी किंमत येते ती सर्वात पहिली किंमत आहे. समजलं. म्हणजे मला इथं ब्रोकरनी एक न्यूज दाखवली. आता जर मी इथं पाहायला आलो तर ICICI बँकेची एक इव्हेंट आहे, याचाच अर्थ काय की याने 11 रुपये डिव्हिडंड दिलाय. पण ही न्यूज खरी आहे का, हे कसं होणार आहे, जेव्हा मी NSE वेबसाईटला जाईल आणि त्याच्यावर ICICI बँकेच्या बाबतीत मला न्यूज येईल तेव्हाच मी काय करणार आहे, खात्री करणार आहे. तसंच कुठल्याही कमोडिटीची तुम्हाला बातमी आली तर ती सगळ्यात पहिल्यांदा कुठे पाहायची आहे, तर आपल्याला या ठिकाणी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर पाहणार आहोत. आता याचा प्रभाव काय पडतो, इनपुट कॉस्ट इन्फ्लेशन. म्हणजेच काय की जर कच्च्या तेलाचे भाव वाढले तर काय होणार आहे, कंपन्यांना त्यांचं ग्रॉस प्रॉफिट मार्जिन कमी करावं लागतं. उदाहरणार्थ म्हणजेच काय की जर एखादी कंपनी आहे, उदाहरणार्थ ब्रिटानिया काय बनवते, बिस्किट बनवते, गुड डे वगैरे, बरोबर. मग जर आता गहू आणि आटा जर याच्या किमती वाढल्या तर ते लगेच त्यांचे प्राइस बदलू शकतात का, नाही बदलू शकत. त्यांना पहिले ते डिस्क्लोज करावे लागतात, R&D करावी लागते. जर आपण प्राइस वाढवली तर काय होणार आहे, लोक आपले माल खरेदी करायचा
ठेवणार आहेत का कमी करणार आहेत का त्याला पर्याय काय आहे की नुसते ग्राम कमी करायचे. म्हणजे जर तुम्ही आधीच्या काळात पाहिलं म्हणलं तर आत्ताचा जो पार्लेजी बिस्किट पुडा येतो 5 रुपयाचा, तो आधी एक 10-15 वर्षाखाली तो 2 रुपयाला मिळायचा आणि आत्ताचा जो 10 रुपयाचा बिस्किट पुडा आहे तो 5 रुपयाला मिळायचा. हे तुम्ही लक्षात ऑब्झर्व केलं असेल, बरोबर आहे. मग याच्याच तुलनेत दुसरं काय करतात, ते किंमत आहे तेवढीच ठेवतात पण त्या बिस्किटांचं ग्राम कमी करतात, ज्याने काय केलं जाईल, त्यांचं जे ग्रॉस प्रॉफिट मार्जिन आहे ते तेवढंच राहील. पण हे लगेच करणं शक्य आहे का, नाहीये. मग जर समजा आता आज जर गहू आणि आट्याच्या किमती वाढल्या तर हे चेंजेस करण्यासाठी कंपनीला 1 महिना लागतो. पण मग या 1 महिन्यात त्यांना जास्त किमतीने गहू आणि आटा खरेदी करावा लागतो. त्याचा परिणाम काय होणार आहे, त्यांच्या ग्रॉस प्रॉफिट मार्जिनवर येणार आहे. आता HUL असेल, नेस्ले असेल, या सारख्या कंपन्या ज्या आहेत का, या पटकन किमती वाढवू शकतील, बदलू शकतील. पण जे लोकल ब्रँड्स आहेत या क्षेत्रामधले ते पटकन जे आहेत ते चेंज करणार आहे का, नाही करू शकत. समजलंय. आता जर आपण पाहायला गेलं तर 2022 मध्ये बघा रशिया युक्रेन युद्ध चालू झालं, आठवत आहे. तर त्याच्यामुळे काय झालं होतं की पाम तेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमती ज्या आहेत का त्या वाढल्या होत्या. मग याचा परिणाम कशावर झाला, तर हिंदुस्तान युनिलिव्हर आणि गोदरेजच्या मार्जिनवर झाला होता. तसेच 2023 मध्ये जर पाहायला गेलं तर गव्हाच्या किमती वाढल्या होत्या. त्याच्यामुळे काय झालं, ब्रिटानिया कंपनीला सुद्धा त्या कॉस्टसाठी झटावं लागलं होतं. आता दुसरं काय की या FMCG कंपन्या ज्या आहेत, जे यांचे प्रॉडक्ट आहेत, हे 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करतात. एक म्हणजे काय, रुरल ग्रामीण भाग आणि दुसरा म्हणजे शहरी भाग. आता जर आपण पाहायला गेलं तर ग्रामीण भागात भारताची 60% लोकसंख्या आज सुद्धा कुठे राहते, ग्रामीण भागामध्ये राहत आहे. मग त्यांचं काय होणार, जसं त्यांचं उत्पन्न वाढेल तसंच ते काय करणार आहे, जास्त प्रॉडक्ट खरेदी करणार आहे. ओके, मग साबण, टूथपेस्ट, पॅकेज फूड जे आहे. आता याच्यासाठी काय होणार आहे की जेवढ्या सरकारी योजना येतील म्हणजेच काय येईल, मनरेगा असेल, PM किसान असेल, फूड सबसिडरी स्कीम असेल, या डिस्क्लोजेबल स्कीम असेल, अशा स्कीम किंवा पॉलिसी ज्याच्यामुळे काय होणार आहे, त्या शेतकऱ्यांचं किंवा त्या लोकांचं इन्कम वाढणार आहे. मग जेवढं त्या लोकांचं इन्कम वाढेल तेवढं काय करणार आहेत, ते लोक जास्त खरेदी करणार आहे. समजते. पण अशा जर स्कीम आल्या की त्यामुळे काय होते की त्या लोकांचं इन्कम जर कमी झालं तर ते काय करणार आहे, प्रॉडक्ट खरेदी करणं कमी करणार आहेत. बंद करणार नाहीयेत पण कमी करणार आहे. आणि जरी कमी केलं तरी त्याचा परिणाम काय होणार आहे, कंपनीच्या फायनान्शियल स्टेटमेंटवर होणार आहे. दुसरं म्हणजे काय, अर्बन इंडिया. माईक कोणाच चालू आहे, माईक बंद करा बरं का, कोणाच माईक चालू आहे. हॅलो, 1 मिनिट थांबतो. माईक कोणाच चालू आहे, गोगरे साहेब माईक बंद करा. म्यूट करा. ओके. आता त्याच्यानंतर दुसरं काय, म्यूट करा, परत चालू झाला. हॅलो, यस. आता दुसरं म्हणजे काय, ते म्हणजे अर्बन इंडिया म्हणजे काय, शहरी लोक. आता शहरी लोकांच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर शहरातील लोक प्रीमियम प्रोडक्ट वापरत आहेत. ओके, म्हणजेच काय की ते चांगली सनस्क्रीन वापरणार आहे, चांगलं हेल्थ केअर प्रॉडक्ट जे आहेत ते वापरणार आहे, चांगला शॅम्पू वापरणार आहेत. जेवढंही ब्रँड जेवढं चांगलं आहे तेवढं काय होणार आहे, त्याच्या किमती जास्त असणार आहे. जेवढं जास्त किमतीला असेल तेवढं काय केलं जाणार आहे, कंपनीला फायदा राहणार आहे. म्हणजेच काय की जर आपण पाहायला गेला तर रुरल डिमांड मध्ये काय, रुरल इंडियामध्ये जर किंमत वाढली तर ते कसे राहतात, ग्रामीण भागातले लोक किमतीला सेन्सिटिव्ह राहतात. जर आपण, गोगरे साहेब माईक परत चालू झालाय. हॅलो गोगरे साहेब, तर ग्रामीण भागातील लोक काय होतात की किंमत वाढली तर ते जास्त सेन्सिटिव्ह राहतात. कुणाच्या तुलनेत,
शहरी भागातली लोक जे आहेत ते जास्त किमतीकडे पाहत नाहीत, ते पाहतात क्वालिटीकडे आणि ब्रँडिंगकडे. जर क्वालिटी चांगली असेल आणि ब्रँड चांगला असेल तर ते काय करतात, जास्त पैसे द्यायला सुद्धा तयार राहतात. त्याच्यानंतर येतो तिसरा. आता हे एकमेव सेक्टर असं आहे की ज्याचा काय होणार आहे, प्रत्येक सीझन वाईज म्हणजे आपल्याकडे 3 ऋतुमान आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. याच्यानुसार या कंपन्यांचं जे आहे का ते प्रॉफिट लॉस स्टेटमेंट बदलतं. तसंच काय केलं जातं तर यांचे प्रॉडक्ट सुद्धा बदलले जातात. म्हणजे आता पाहायला गेलं तर उन्हाळा असेल तर काय होणार आहे, पेप्सी, कोको कोला, रसना, परत काय होणार, रिअल ज्यूस, सनस्क्रीन येणार आहे, टेल्कम पावडर येणार आहे, सोप येणार आहे, डिटर्जंट येणार आहे किंवा थंडा कूल पावडर आली, बरोबर आहे. तर काय केलं जाणार आहे की हे प्रॉडक्ट जास्त विकले जाणार आहेत. कोणाच्या तुलनेत च्यवनप्राश खाणार आहे का आपण त्यावेळेस, हनी खाणार आहे का, नाही खाणार. समजताय. जर पहिला झाला उन्हाळ्यामध्ये. दुसरं काय, पावसाळा. जर पाऊस चांगला झाला आणि शेती चांगली झाली तर काय होणार आहे, ग्रामीण लोकांकडे पैसे येणार आहेत आणि जेवढे ग्रामीण लोकांकडे पैसे येतील तेवढं काय होणार आहे, यांचे प्रॉडक्ट विकले जाणार आहेत. पण जर ग्रामीण भागात पाऊस झाला नाही, मान्सून खराब झाला तर काय होतं, रुरल डिमांड जे आहे, ग्रामीण भागातली मागणी कमी होते आणि ग्रामीण भागातली मागणी जर कमी झाली तर त्याचा परिणाम या कंपन्यांवर होतो. कारण जसं मी मगाशी सांगितलं, भारतातली 60% लोकसंख्या अजून सुद्धा ग्रामीण भागातच राहते. जर हिवाळा म्हणलं तर हिवाळ्यामध्ये काय होणार आहे, च्यवनप्राश असेल, हनी गुलकंद असेल, हेल्थ केअर प्रॉडक्ट असतील, कोल्ड क्रीम असेल, यांचा जो आहे का सेल्स जास्त वाढतो. मग आता या ज्या कंपन्या आहेत का, आता जर समजा पावसाळा चालू आहे तर यांच्याकडे आता हिवाळ्याचं प्रोडक्शन चालू आहे, हिवाळा चालू झाल्यावर यांच्याकडे उन्हाळ्याचं प्रोडक्शन चालू राहणार आहे. म्हणजेच काय की जे प्रत्येकली क्वार्टरली बेसिसवर यांचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट बदलतो. आता तुम्हाला काय करायचंय, गुगलवर जायचंय आणि यांचे प्रत्येक कुठल्याही एक कंपनी सिलेक्ट करा आणि त्यांचं क्वार्टरली जे आहे का ते फायनान्शियल स्टेटमेंट पाहिजे. क्वार्टरली फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय, अख्ख्या आर्थिक वर्षाचं म्हणजे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 हे एक आर्थिक वर्ष झालं. या आर्थिक वर्षामध्ये कंपनीला किती फायदा झाला, किती नुकसान झालं हे सांगण्याचं जे अॅन्युअल रिपोर्ट येते त्याला फायनान्शियल रिपोर्ट बोललं जातं. आणि प्रत्येक 3 महिन्याला एक रिपोर्ट काढली जाते त्याला बोललं जातं क्वार्टरली रिझल्ट. म्हणजे असे आपल्याला एकूण 4 क्वार्टरली रिझल्ट आपल्याला भेटतात. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. आणि याचाच परिणाम काय होतो, प्रत्येक क्वार्टरली रिझल्टमध्ये कुठला ना कुठला ऋतू चालू असतो. त्याच्यामुळे काय होतं की त्या ऋतूमध्ये कुठले प्रॉडक्ट जास्त खपतात किंवा कमी खपतात त्याच्यानुसार काय होणार आहे, यांचं जे आहे का प्रॉफिट लॉस बदलत राहणार आहे. आता ही गोष्ट तुम्हाला कशासाठी आहे, जर तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला समजून आलं. आता उदाहरण पाहूया. मी फक्त हे कुठलंही रेकमेंडेशन सांगत नाही, अभ्यासाच्या हिशोबाने सांगतोय. उदाहरणार्थ हिंदुस्तान युनिलिव्हर याचे सर्वात जास्त प्रॉडक्ट विकले जातात उन्हाळ्यामध्ये विकले जातात, पावसाळ्यामध्ये ठीकठाक विकले जातात, हिवाळ्यामध्ये कमी विकले जातात. मग जर उन्हाळ्यामध्ये यांचे सगळ्यात जास्त प्रॉडक्ट विकले जात असतील तर याचा अर्थ काय की सगळ्यात जास्त डिमांड उन्हाळ्यामध्ये, सगळ्यात जास्त डिमांड उन्हाळ्यामध्ये म्हणजे सर्वात जास्त सेल्स होणार. जेवढा सेल्स होईल तेवढा तुमचा काय होणार आहे, प्रॉफिट वाढणार आहे. जेवढा प्रॉफिट वाढेल तेवढीच काय होणार, शेअरची किंमत सुद्धा वाढणार आहे. म्हणजे तसं जर आपण पाहायला गेलं तर याचाच आपल्याला अर्थ काय होतो की हिंदुस्तान युनिलिव्हर हा जर शेअर तुम्हाला ट्रेड करायचा असेल किंवा घ्यायचा असेल तर उन्हाळ्यामध्ये याच्यामध्ये चांगली मुवमेंट तुम्हाला मिळते. कोणाच्या तुलनेत, बाबा हिवाळ्याच्या तुलनेमध्ये. का, कारण तिथे प्रॉडक्ट कमी विकले जातात. हे फक्त अभ्यासाच्या हिशोबाने सांगतोय, हे खरं नाहीये. समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. ओके, मग हे तुम्हाला आज पाहायचं आहे. या ज्या 15 कंपन्या आहेत मी या सर्वांचा डेटा तुम्हाला देणार आहे. मग तुम्ही जायचं आणि क्वार्टरली बेसिसवर पाहायचं की यांचे सेल्स कधी वाढत आहे आणि कधी कमी होत आहे. आणि ज्या क्वार्टरली मध्ये सेल्स वाढत आहे त्याच्यामध्ये त्याची शेअरची किंमत वाढलेली आहे का नाहीये हे तुम्ही क्रॉस चेक करायचं आहे. आता चौथं म्हणजे काय की सरकारी धोरण, पॉलिसी, रेग्युलेशन आणि पॉलिसी. म्हणजेच काय, आता बघा आता जीएसटी सगळीकडे आलेला आहे. मग आता जीएसटी या सेक्टरमध्ये सुद्धा आहे ना. मग काय केलं जातं, अनब्रँडेड फूड जे आहे की ज्याला कुठलंही पॅकेजिंग व्यवस्थित नाहीये, ब्रँड लेबल नाहीये, आपण बनवतोय आणि विकतोय. उदाहरणार्थ वडापाव तयार केला, विकला, कुठलंही ब्रँड नाहीये तर त्याला काय केलं जातंय, 0% आहे. पण तेच जर मी तोच वडापाव ब्रँडिंग करून विकला
म्हणजे एक पुण्यामध्ये आहे बघा गोलू वडापाव का काहीतरी, तो काय झाला ब्रँडिंग करून विकला गेला. किंवा मॅकडॉनल्ड्स मध्ये जर तुम्ही गेला तर तो ब्रँडिंग केलेला वडापाव किंवा त्याला काय म्हणतात बर्गर जो आहे तो विकला जाणार आहे, पण त्याच्यावर तुम्हाला जीएसटी द्यावा लागणार आहे. मग ब्रँडेड जे आहे चहा म्हणा बाकीच्या गोष्टी 5%, 12 ते 18% काय प्रोसेस फूड जे आहेत किंवा टॉयलेटरीज आहेत, जे टॉयलेटमध्ये ज्या गोष्टी लागतात साबण म्हणा शॅम्पू म्हणा त्याच्यानंतर डिटर्जंट म्हणा हार्पिक म्हणा, या सर्वांवर 12 ते 18% जीएसटी लागतो. मग जीएसटी मुळे काय झाले की ऑपरेटिंग कॉस्ट सोपी झालेली आहे, पण ऑर्गनाइज प्लेअर मध्ये याच्यात काय होतं की नुकसान होत आहे. आणि तसंच काय की एफएमसीजी कंपन्यांना सर्वात जास्त रेग्युलेशन राहतं. टेलिकॉम सेक्टर हे असं सेक्टर आहे आणि एफएमसीजी की ज्यांना सर्व जास्त पॉलिसी ज्या आहेत का व्यवस्थित काय म्हणतात फुलफिल कराव्या लागतात. जर त्यांनी केलं नाही आणि उल्लंघन त्या एखाद्या पॉलिसीचं त्यांनी काटेकोर पालन केलं नाही तर त्यांचा परवाना रद्द होतो. म्हणजेच काय की जर आता उदाहरण मध्ये तुम्ही पाहिलं की काय म्हणतात मुंबईमध्ये काय म्हणतात राजभवन जे असतं, राजभवनच का ते मंत्र्यांचं जे आहे विधान भवनात जे कॅन्टीनवाला होता का तिथलं काय झालं खराब काय म्हणतात अन्न सापडलं, त्या आमदारांनी मारहाण केली, पण त्यानंतर जेव्हा चेकिंग झाली का त्या चेकिंग मध्ये ते काय म्हणले 73 अशा गोष्टी आहेत की ज्या या कॅन्टीनवाल्यांनी फॉलो केल्या नाहीयेत. मग विचार करा कॅन्टीन मध्ये जर हे 73 गोष्टी पाहत असतील तर या एफएमसीजी कंपनीमध्ये त्या किती गोष्टी पाहत असतील. म्हणजेच आता जर तुम्ही पाहायला गेलं तर 2015 मध्ये मॅगी बॅन झाली होती. जर तुम्ही ऐकलं असेल तर त्या मॅगीमध्ये जे आहेत का ते काय म्हणतात मेलेल्या काय म्हणतात प्राण्यांचं डुक्कर का काहीतरी त्यांची हाडांचं पावडर मिसळली जाते, ही न्यूज आली होती. आणि जर तोच परिणाम आपण पाहायला गेलो तर त्याच्यामुळे काय झालं की त्यावेळेस त्या कंपनीचा जो शेअर आहे का इथं बघा ही न्यूज आली होती आणि ही मंथली कॅन्डल आहे, आता ही सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर तो जो शेअर आहे का टॉप पासून बॉटम पर्यंत जवळपास 34% हा शेअर काय झाला होता खाली आला होता. म्हणजेच काय की या सेक्टरमधील जेवढ्याही कंपन्या आहेत त्यांच्या बाबतीत जर खराब न्यूज बाहेर आली तर त्याचा परिणाम लगेच या कंपनीवर होतो. बर जर झाला तर तो एक दिवसासाठी होतो का नाही, तो दीर्घ कालावधीसाठी होतो. कारण हे सेक्टर जे आहे ते ट्रस्टवर्दी सेक्टर आहे. एकदा जर ट्रस्ट कमी झाला तर पुन्हा कुठलाही ग्राहक त्या कंपनीकडे जात नाही. मग यांना काय काय तर जे आहेत तर न्यूट्रिशियल पॉलिसीज आहेत, त्याच्यानंतर हेल्थ क्लेम आहे, बरोबर आहे, रेग्युलेशन आहे. तुम्ही जे आता पावडर बनवता काय म्हणतात साबण बनवता क्रीम बनवता तर त्याचा खरंच कितपत परिणाम होतोय, तुम्ही एक्सपायरी किती दिली तेवढी आहे का, जर नाही झाली उदाहरणार्थ एखाद्या फेअर अँड लवली आपण एक क्रीम घेऊया, जर त्याची एक्सपायरी 12 महिने पण 12 महिन्यांच्या आत कुणी ती क्रीम वापरली 7व्या महिन्यात 8व्या महिन्यात आणि जर त्याचा त्रास झाला तर तो त्या कंपनीवर केस करू शकतो. त्या केसच्या आधारे त्यांचं ते पूर्ण प्रॉडक्ट जोपर्यंत R&D होत नाही तोपर्यंत बंद केलं जातं. मग एवढ्या प्रमाणात काय केलं जातं यांच्या पॉलिसीज ज्या आहेत त्या कठोर आहेत. त्याच्यामुळे सर्वात जास्त या कंपन्यांना R&D मध्ये पैसा गुंतवावा लागतो. R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट की जे नवनवीन प्रयोग करत राहतात. आता याच्यामध्ये काय होतं जसं मी सांगितलं की ट्रस्ट बिल्डिंग आहे. एकदा जर एखाद्या माणसाचा विश्वास एखाद्या प्रॉडक्ट वरून गेला तर तो माणूस पुन्हा त्या कंपनीचं प्रॉडक्ट घेत नाही. त्याच्यानंतर काय स्मॉल अनऑर्गनाइज ब्रँडवर दबाव येतो आणि रेग्युलेटरी फेल्युअर, जसं की जर यांनी एखादा नियम कुठला पाळलेला नसेल तर मॅगी जशी खराब झाली होती. आज जर तुम्ही पाहायला गेलं तर 2020च्या आसपास मॅगीला कॉम्पिटिटर कोणीही नव्हते, पण आज बाजारात तुम्ही कुठल्याही किराणा दुकानात जर गेला तर मॅगीला पर्याय अल्टरनेट लोकल ब्रँड्स आलेले आहेत. मग गिप्पी मॅगी आली, इप्पी मॅगी आलेली आहे, बालाजीवाल्यांची मॅगी आलेली आहे, पतंजली मॅगी आली आहे. काय झालं कारण मॅगी नेस्लेची जी मॅगी होती त्याच्यावर काय झालं लोकांचा विश्वास कमी झालेला आहे. ओके, आता त्याच्यानंतर काय होतं की डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. आता हे जे सेक्टर आहे याच्या डिस्ट्रीब्युटर नेटवर्क जो आहे तो सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतो. का कारण प्रॉडक्ट जरी तयार झालं तरी ते भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवायचं आहे.
मग ते जितक्या लवकरात लवकर पोहोचवलं जातील, योग्य रीतीने पोहोचवलं जाईल, तेवढं काय होणार आहे, त्या कंपन्यांचा फायदा वाढणार आहे. मग जनरल ट्रेड राहतात, मग काय किराणा दुकान आहे, रिटेलर्स आहेत, जेवढं स्ट्रॉंग यांचं नेटवर्क राहील तेवढं काय होणार आहे, पटकन रीच करणार. जेवढं पटकन हे रीच करतील तेवढं काय होणार आहे, त्यांचा सेल्स वाढणार आहे. तसंच काय आता यांना आज जर पर्याय म्हणलं तर ई कॉमर्स कंपन्या आलेल्या आहेत, ज्या काय डीमार्ट असेल, बिग बाजार असेल, अमेझॉन, ब्लिंकिट, झेप्टो, स्विगी याच्यावरून सुद्धा तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन FMCG कंपन्यांचे प्रॉडक्ट मागवू शकता. आणि डायरेक्ट टू कंझ्युमर D2C म्हणजेच काय की आता असे सुद्धा ब्रँड आलेत की जे थेट कंपन्यांकडून ग्राहकांपर्यंत काय करतात, प्रॉडक्ट पोहोचवत आहेत. त्याच्यामुळे काय होतं, जे मधलं किराणा दुकान असेल, डिस्ट्रीब्युटर असेल, त्यांचं कमिशन कट होतं आणि त्यांचं कमिशन कट झाल्यामुळे काय होतं की तीच गोष्ट त्या ग्राहकाला कमी किमतीमध्ये मिळते. मग आता हे कोण कोण आहे, मामाअर्थ आणि वाव, हे ज्या 2 कंपन्या आहेत की त्या काय करतात, थेट कंपनी ते ग्राहक माल पोहोचवत आहेत. माईक ऑफ करा, गोगरे साहेब माईक ऑफ करा. आता त्याच्यानंतर काय की याच्यानंतर काय होणार आहे की जर यांना ई कॉमर्स सेक्टरमध्ये सुद्धा आता जसं टाटा कंझ्युमरने टाटा न्यूवरील इंटिग्रेशन केलं, ज्याच्यामुळे काय झालं की यांची अर्बन ग्रोथ वाढलेली आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरने प्रत्येक डिस्ट्रीब्युटरसाठी एक शिखर नावाचं ऍप तयार केलं गेलं आहे, जे प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला आणि दुकानदाराला दिलं आहे की दुकानदार त्या ऍपमध्ये बसूनच काय करतोय, ऑर्डर ठेवत आहे किंवा टाकत आहे आणि ती ऑर्डर थेट डिस्ट्रीब्युटरकडे जात आहे. मग यांच्यामुळे काय झालं की जो एक व्यक्ती प्रत्येक दुकानदाराकडे पाठवत होते ऑर्डर घेण्यासाठी, तो जात नाही. आता ऍपवर ऑर्डर टाकली की लगेच डिस्ट्रीब्युटरकडे ऑर्डर पोहोचत आहे. याच्यामुळे काय झाले, वेळेची सुद्धा बचत झालेली आहे. आणि ब्रँड लॉयल्टी, आता या सेक्टरमध्ये जर पाहायला गेलं तर लोक सर्वात जास्त ब्रँडवर विश्वास ठेवतात. म्हणजेच काय की आता जर तुम्हाला कोणी 4 ब्रँड दिले, उदाहरणार्थ मी जर तुमच्या समोर एक 5-6 साबणांची नावं सांगितली, तर तुम्ही काय करणार आहे, कुठलं साबण तुम्ही वापरता बघा आणि तोच का वापरता. विम, रिन, सर्फ एक्सेल, निरमा, घडी, फेना, सरगम, बरोबर आहे. 7 साबण मी नाव सांगितले, तुम्ही कुठला वापरता विचार करा आणि तोच का वापरता. बाकीचे 7 पर्याय आहेत ना. बरं, तुम्ही साबण चेंज करायचा विचार करू शकता का. बरं, किती सहजासहजी करणार आहे, नाही, बरोबर आहे का. कारण तुम्हाला काय त्या ब्रँडवर विश्वास आहे किंवा त्याचे रिझल्ट तुम्हाला सर्वात जास्त चांगले आलेले आहे, बरोबर आहे. आता जे लोक एकदा त्या कंपनीचं प्रॉडक्ट घेतात, त्यांना जर ते प्रॉडक्ट चांगलं वाटलं तर काय होतात, 60 ते 70% चान्सेस आहे की पुन्हा तेच ग्राहक तेच प्रॉडक्ट खरेदी करतील, ना की दुसरं बदलतील. उदाहरणार्थ, जर तुम्हाला सर्फ एक्सेल या साबणाने जर रिझल्ट चांगले आले असतील, मग भलेही मी तुमच्या समोर 7 पर्याय ठेवले तरी चान्सेस असे आहेत की तुम्ही सर्फ एक्सेल साबणच घ्याल. समजलंय. मग याच्यामुळे काय होतं की ब्रँड लॉयल्टी राहते. आता इनोव्हेशन मध्ये पाहायला गेलं तर आधी फक्त मॅगी भेटायची किंवा पास्ता भेटायचा, पण आता मार्केटमध्ये मॅगी पास्ता नावाची जी आहे का एक नवीन प्रॉडक्ट आलेला आहे. तुम्ही जर कुठल्याही FMCG काय म्हणतात किराणा दुकानात गेला तर त्यांना तिथं विचारा की मॅगी पास्ता काय आहे आणि ट्राय करा. ओके, सॅफ्लॉन हनी आहे, सकोला हनी आहे, परत गेल बार आहे. आता त्याच्यानंतर काय होतं की हेल्थ आणि न्यूट्रिशन रिलेटेड सुद्धा काय करतात, हे प्रॉडक्ट तयार करत आहेत. म्हणजे ड्रायबरने इम्युनिटी रेंजचे प्रॉडक्ट जे आहेत का ते वाढवलेत. नेस्लेने मिल्क बेस्ड स्नॅक्स जे आहेत का ते वाढवलेत. म्हणजेच काय की जर आधी तुम्ही पाहायला गेलं तर आता किराणा दुकानात गेल्यावर बघा काय म्हणतात, दुधाचे बिस्किट असणारे मिल्क बिस्किट म्हणूनच येतो की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हे काय म्हणतात बिस्किट तयार करताना दुधाचा वापर केलेला आहे. मग हा काय एक नवीन प्रकार झालेला, त्याच्यामुळे काय करतात लोक ते जास्त प्रेफर करत आहेत. त्याच्यानंतर काय, मग नेस्लेनी हेच कंटिन्युअस R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट चालू आहे. कशासाठी की शहरी भागात प्रीमियम क्वालिटीचे कोणत्या गोष्टी आपण द्याव्या, तसंच अर्बन ग्रामीण भागात कुठल्या हेल्थच्या संदर्भातले आपण जे आहेत का अजून प्रॉडक्ट तयार करू शकतो. डाबरने सुद्धा काय केलंय, आता आयुर्वेदिक सेगमेंटमध्ये सुद्धा जे काय आहे का एंट्री केलेली आहे.
जसं फक्त तिथं आधी पतंजली होतं तसं आता डाबरने सुद्धा काय केलंय, त्या सेक्टरमध्ये एंट्री केलेली आहे. नवीन नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहे. जेवढं स्ट्रॉंग तुमचं ब्रँड असेल तेवढं तुम्ही जास्त किमतीला सुद्धा ती गोष्ट विकू शकता. आणि जेवढं जास्त तुम्ही इनोव्हेशन कराल किंवा कस्टमर कडून सर्वात जास्त फीडबॅक घ्याल तेवढं काय होणार आहे, तुमचे लॉंग टर्मचे रिटेन्शन जे आहेत का कस्टमर ते या सेक्टर मधले राहणार आहे. आता मग याच्यामध्ये काय क्विक समरी आपण परत एकदा पाहू. रॉ मटेरियलच्या किमती, जर रॉ मटेरियलच्या किमती वाढल्या तर एफएमसीजी कंपन्यांचे शेअर्स कमी होतात, त्यांचं प्रॉफिट मार्जिन कमी होतं. रॉ मटेरियलच्या किमती जर कमी झाल्या तर एफएमसीजी सेक्टर जे आहे का त्यांचे शेअर्स वाढतात, त्यांचा सेल्स वाढतो, प्रॉफिट मार्जिन वाढतं. अर्बन आणि रुरल, ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये काय होतं, दोन्ही पद्धतीने. ग्रामीण भागात जे आहे का जास्त लोकसंख्या आहे तिथे व्हॉल्यूमचा फायदा मिळतो आणि शहरी भागामध्ये जेवढं प्रीमियम क्वालिटीचं तुम्ही प्रॉडक्ट द्याल तेवढी तुमची ग्रोथ राहणार आहे. सिझनेबिलिटी म्हणजे ऋतुमानानुसार पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या प्रत्येक ऋतुमानानुसार काय केलं जाणार आहे, या कंपन्यांचे जे शेअर्सचं प्रॉफिट लॉस आहे का ते बदललं जाणार आहे. रेग्युलेशन, मग आता जे भारत सरकार नियम अटी लावतं, मग ट्रस्ट, कंप्लायन्स, कॉस्ट, मार्केट स्ट्रक्चर हे जे आहे का हे रेग्युलेशन किती फॉलो करतात ते पाहिजे. डिस्ट्रीब्युशन, जेवढं जास्त आणि स्ट्रॉंग डिस्ट्रीब्युशन आणि ई कॉमर्स नेटवर्क या कंपन्यांचं असेल तेवढं फास्ट काय होणार आहे, त्यांचा सेल्स होणार आहे. मग त्यामुळे काय करायचं, या ज्या कंपन्या आहेत ज्या मी मगाशी तुम्हाला 15 कंपन्या सांगितल्या, त्या 15 कंपन्यांपैकी तुम्हाला पाहिजे की कुठल्या कंपन्यांचं सर्वात जास्त डिस्ट्रीब्युशन नेटवर्क चांगलं आहे किंवा ई कॉमर्स मध्ये ते आहे. मग ज्या कंपन्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क चांगले त्यांचे प्रॉडक्ट जास्त विकले जाणार आहेत. ज्यांचे प्रॉडक्ट जास्त विकले जाईल, सेल्स झालं जास्त की प्रॉफिट, आणि प्रॉफिट की तुमच्या शेअर्सच्या किमतीवर परिणाम पडणार आहे. आणि ब्रँड लॉयल्टी आणि इनोव्हेशन, ज्या कंपन्या सतत काही ना काही इनोव्हेशन करून नवीन प्रॉडक्ट घेऊन येत आहेत लॉंग टर्म विजनच्या हिशोबाने, त्या कंपन्यांचे शेअर्स वाढणार आहेत किंवा प्रॉडक्ट कायमस्वरूपी विकले जाणार आहेत. मग आता एफएमसीजी मध्येच गुंतवणूक का करायची, सगळ्यात पहिल्यांदा व्हॉलॅटिलिटी कमी राहते. व्हॉलॅटिलिटी याचा अर्थ काय की किंमत कमी जास्त एकदम जे होणं त्याला व्हॉलॅटिलिटी बोललं जातं. आता जसं मी सांगितलं की याला डिफेन्सिव्ह सेक्टरमध्ये सुद्धा बोललं जातं. डिफेन्सिव्ह सेक्टर का, कारण कुठलीही आर्थिक परिस्थिती आली, मग ती रिसेशन असेल, युद्ध असेल, सुनामी असेल, गव्हर्नमेंट कोलॅप्स झालेले असेल, तुमचे टेरिफ वाढलेले असेल, कर निर्बंध वाढलेले असतील, कितीही ज्या गोष्टी झाल्या तरी काय होतं की त्याचा परिणाम या सेक्टरवर बाकीच्या सेक्टरच्या तुलनेत कमी होतो. म्हणजेच काय की या सेक्टरमधले स्टॉक जे आहेत ते कमी व्हॉलाटाईल राहतात. या कंपन्यांचा बिझनेस जो आहे तो स्टेबल राहतो आणि कमाई यांचे जे प्रॉफिट आहे का ते कन्सिस्टंट प्रॉफिट राहतं. आता जर आपण पाहायला गेलं तर 2008 मध्ये जागतिक महामंदीमध्ये सेन्सेक्स जे आहे एकच मिनिट सेन्सेक्स जे आहे ज्याच्यामध्ये 30 कंपन्या होत्या ते एक वर्षामध्ये 52% जो आहे का तो इंडेक्स कमी झाला. मी ओव्हरऑल मार्केट म्हणतोय बरं का, सर्व सेक्टर आणि सर्व स्टॉक मार्केट 52% कमी झालं होतं. पण एफएमसीजी सेक्टरने किती टक्के कमी झाले, 21%च कमी झालेलं आहे. जे आज तुम्ही पाहिलं 2020 लॉकडाऊन कोविडमध्ये याच्यामध्ये सेन्सेक्स 21.58% कमी झाला होता. पण एफएमसीजी सेक्टर जे आहे का ते फक्त 2.99%च कमी झालं होतं. याचाच अर्थ काय, किती मोठं रिसेशन आलं किंवा आर्थिक गोष्ट घडली, कुठलाही इव्हेंट घडला तरी एफएमसीजी सेक्टर जे आहे का त्याच्यावर फारसा परिणाम होत नाही. म्हणून याला डिफेन्सिव्ह सेक्टर बोललं जातं. आता त्याच्यानंतर काय की हाय डिव्हिडंड यील्ड एफएमसीजी स्टॉक, म्हणजेच काय की हे असं सेक्टर आहे की या सेक्टरमधील सर्वच्या सर्व कंपन्या काही ना काही प्रमाणात तुम्हाला डिव्हिडंड देतात. बाकीचे सेक्टर असे आहेत की असं गरजेचं नाही की त्यांच्या प्रत्येकच कंपन्या तुम्हाला डिव्हिडंड देतात, पण एफएमसीजी सेक्टरमध्ये तसं नाही. एफएमसीजी सेक्टरमधील प्रत्येक कंपन्या तुम्हाला काय करतात, काही ना काही प्रमाणात डिव्हिडंड देत आहे. आता डिव्हिडंड यील्ड याचा अर्थ काय झाला की एका शेअर मागे तुम्हाला डिव्हिडंड किती दिलेला आहे भागिले त्या शेअरची आत्ताची किंमत गुणिले 100. मग जेवढा स्टेबल कॅश फ्लो या एफएमसीजी कंपन्यांचा राहील तेवढं काय केलं जाणार आहे, कन्सिस्टंट डिव्हिडंड ते देत राहणार आहे. आता जर इथे पाहायला गेलं
तर ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा डिव्हिडंड जो यील्ड आहे तो किती आहे 1.29, कोलगेट 2.13, डाबर 1.51, इमामी जे आहे 1.71. सर्वात जास्त जे मी सांगितलं ते काय होतं ITC 3.38% देत आहे. उदाहरणार्थ पाहिला जर तुम्ही 100 रुपये गुंतवले तर वर्षाच्या शेवटी 3.38 रुपये हे कंपनी तुम्हाला डिव्हिडंड म्हणून देत आहे. उदाहरण म्हणून, तंतोतंत अर्थ तसं होत नाही. ओके. आता लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन FMCG, मग जे दीर्घकालीन संपत्ती निर्माण होते का ते FMCG मध्ये कशी होते. आता जर इथे आपण पाहायला गेलं तर या 15 कंपन्यांचा 1 वर्षाचा डेटा आहे, 5 वर्षांचा डेटा आहे, 10 वर्ष, 15 वर्ष आणि 20 वर्षांचा डेटा इथं आपल्या समोर आहे. आता जर तुम्ही पाहायला गेलं तर 1 वर्षामध्ये आत्ताचा जो काळ आहे याच्यामध्ये कंपन्यांनी काय केलेलं आहे, कमी जास्त प्रमाणात प्लस मायनस झालेल्या आहेत, नाही असं नाहीये. पण 5 वर्षांमध्ये सर्व प्लसमध्ये, 10 वर्षांमध्ये सर्व प्लसमध्ये, 15 वर्ष आणि 20 वर्षांमध्ये काय, म्हणजे एखाद्या वर्षात FMCG सेक्टरमध्ये सुद्धा काय होतं, एखादा स्टॉक जो आहे तो काय करू शकतो, तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न्स देऊ शकतो. पण सर्वच देतील का, नाहीये. पण 5 वर्षाच्या हिशोबाने जर पाहायला गेलं तर तुम्हाला सर्व पॉझिटिव्ह दिसत आहे. हेच तुम्ही काय करायचं, दुसऱ्या सेक्टर बाबतीत जे आहे का ते जायचं आणि त्यातल्या सर्व कंपन्यांनी, त्या इंडेक्स मधल्या सर्व कंपन्यांनी चेक करायचं की बाबा 5 वर्षात खरंच सर्वांनी पॉझिटिव्ह रिटर्न्स दिलेला आहे का. ओके. त्याच्यानंतर आता SIP आणि FMCG मध्ये आहे, म्युच्युअल फंड मध्ये कसं करायचं, तर SIP का करायची, व्हॉलॅटिलिटी कमी करण्यासाठी, कॉस्ट ॲव्हरेजिंगचे फायदे, जसे शेअर कमी होतील तसं तुम्ही कमी किमतीला सुद्धा खरेदी करत राहणार आहे. आणि जसं शेअर वाढायला होतील तर तुमच्याकडे काय होणार आहे, प्रत्येक याला काय केलं जाणार आहे. आता उदाहरणार्थ तुम्ही इथं खरेदी केला, इथं खरेदी केला, इथं खरेदी केला, इथं केला, इथं केला, इथं केला, या ठिकाणी खरेदी केलेले आहे. मग प्रत्येक वेळेस काय झालं की हे जे झाल्यानंतर तुमची सरासरी काय झाली की तुमची सरासरी जर पाहायला गेलं तर ती इथं कुठंतरी आलेली आहे. आता जेव्हा तुम्हाला शेअर वाढायला सुरुवात होईल तेव्हा काय होणार आहे, जास्त फायदा राहणार आहे. आणि कंपाऊंडिंग जे आहे का त्याचा आपल्याला चक्रीय व्याजदरीचा फायदा मिळतो. मग आता याच्यात काय की FMCGचा पोर्टफोलिओ काय तुम्हाला क्रिएट करायचा आहे, एक व्हॉलॅटिलिटी कमी करण्यासाठी. दुसरी गोष्ट काय की डिव्हिडंड इन्कम, हे सेक्टर असं आहे की जे प्रत्येक वेळेस तुम्हाला स्टेबल कॅश फ्लो असल्यामुळे काय करणार आहे, डिव्हिडंड देणार आहे. इन्फ्लेशन हेज, आता प्राइस बेस्ड थ्रू पॉवर म्हणजेच काय की जशी महागाई वाढेल त्यानुसार सुद्धा काय होता, या कंपन्यांचे जे प्रॉडक्ट आहे त्याची किंमत वाढते. आणि जरी महागाई वाढली तरी काय होणार आहे, या ज्या कंपन्या आहेत किंवा यांचे प्रॉडक्ट आहेत ते त्यांचे सेल्स विक्री चालूच राहणार आहे. वेल्थ कंपाऊंडिंग, लॉंग टर्म मध्ये तुम्ही जर पाहायला गेलं तर सर्व कंपन्यांनी जे आहे का तुम्हाला पॉझिटिव्ह जो आहे का तो काय दिलाय, रिटर्न्स दिलेला आहे. एकही अशी कंपनी नाहीये की ज्यांनी तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न दिलेला आहे. उदाहरणार्थ ब्रिटानियाने 20 वर्षात तुम्हाला 51 पट पैसे केले, कोलगेटने 29 पट म्हणतोय मी, पटीत, म्हणजे 1 लाखाचे ब्रिटानियाचे 51 लाख झाले, कोलगेटचे 20 वर्षात 29 लाख झाले, डाबरचे 3 लाख झाले, इमामी तेव्हा नव्हताच, 15 वर्षात तरी त्याने 6 लाख केलेले आहेत, गोदरेजने 42 लाख केलेत, हिंदुस्तान युनिलिव्हरने 15 लाख, ITCने 15 लाख, मेरिकोने 75 लाख केलेले आहेत. हे जर तुम्ही पाहायला गेलं तर या सर्व कंपन्यांनी दीर्घ कालावधीमध्ये तुमचे जे आहे का पैसा तो काय केलाय, वाढवलेला आहे आणि भरपूर प्रमाणात वाढवलेला आहे. आणि SIP काय करायची, व्हॉलॅटिलिटी कमी होते आणि आपल्याला एक शिस्त लागते की प्रत्येक याच्यात आपण काय करणार आहे, शेअर वाढत असू कमी होत असू आपण खरेदी करणारच आहे. मग आता या FMCGला सेफ हेवन सेक्टर का म्हणलं जातं, जसं सांगितलं की आर्थिक कुठलीही गोष्ट आली, 2008चं ग्लोबल क्रायसिस असेल, 2020चं कोविड असेल, 2000 बँकिंग क्रायसिस होतं, त्याच्यामध्ये सुद्धा काय या कंपन्यांनी स्टेबल परफॉर्मन्स दिलेला आहे. का देतात आहे, कारण रोजचे प्रॉडक्ट आहे, आपण काय करणार, रोजचे प्रॉडक्ट वापरणार, स्टेबल डिमांड आहे, महागाई वाढली, रिसेशन आलं, जॉब गेला, पैसे काय म्हणतात पगार नाही आला तरी आपण काय करणार आहे, वस्तू खरेदी करणारच आहे. त्याच्यानंतर या कंपन्या कर्ज नाही, यांच्याकडे हाय कॅश फ्लो राहतो. आज माल दिलाय, डीलरला दिला की डीलर पेमेंट पहिल्यांदा पाठवणार आहे.
ओके, त्याच्यामुळे या कंपन्या बऱ्यापैकी ज्या आहेत त्या कर्जमुक्त राहतात. ओके, आणि त्याच्यानंतर काय, स्ट्रॉंग ब्रँड आणि रिपीट परचेस. जेवढं तुमचं ब्रँडिंग स्ट्रॉंग असेल तेवढं काय होणार आहे, लोक ते सारखं सारखं प्रॉडक्ट विकत घेणार आहे. आता लॉंग कंपाऊंडिंगचं सेक्टरचं कसं होणार आहे की जेवढंही तुम्ही पाहायला गेलं वर्षानुवर्ष या कंपन्यांचं काय एक स्टेबल इन्कम आहे आणि त्याच्यातून काय होतं आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टच्या हिशोबाने रिटर्न जास्त मिळत आहे. आता ब्रँड लॉयल्टी काय होते, जर तुम्ही एखादे प्रॉडक्ट वापरलं आणि तुम्हाला जर ते आवडलं तर कायमस्वरूपी काय करतो आपण तेच प्रॉडक्ट वापरतो ना. जसं मी बेसिकच्या क्लासच्या वेळेसच सांगायचं की तुम्ही डोक्याला तेल कोणतं लावतो, पॅराशूट. जन्माला आल्यापासून आजपर्यंत तेच आहे ना, बदललंय का? आपण जर आपल्या आई वडिलांना विचारलं तरी तेच सांगतील. बरं, आता ज्यांचे लग्न झाले, ज्यांना मुलं बाळ आहेत, तेही काय करतात, पॅराशूटच वापरतात ना. म्हणजेच काय की ब्रँड लॉयल्टी काय त्या प्रॉडक्टशी जोडली गेलेली आहे. प्राइसिंग पॉवर, कंपन्या काय करतात, थोड्याफार प्रमाणात इन्फ्लेशननुसार किंमत वाढवू शकतात आणि जरी किंमत नाही वाढवली तरी ते काय करणार आहे, त्यांचं जे प्रॉडक्ट आहे ते काय करतात, कमी करतात. प्रॉडक्ट कमी करतात याचाच अर्थ काय झाला की जर तुम्ही पाहायला गेलं तर जिथे 50 ग्रॅम तुम्हाला एखादं प्रॉडक्ट द्यायचं होतं तिथं 50 ग्रॅम ऐवजी ते आता 40 ग्रॅमच देतील. पॅकेजिंग तेवढीच राहील पण किंमत तेवढीच, पण काय होणार आहे त्यातलं जे वेट आहे का ते कमी राहणार आहे. आणि त्याच्यानंतर काय, लो कॅपिटल रिक्वायरमेंट, या कंपन्यांना कमी कॅपिटल लागतं आणि कॅश जास्त शिल्लक राहते. आता करेक्शन मध्ये तिसरं काय की जेव्हा जेव्हा मार्केट करेक्शन करेल तेव्हा तेव्हा आपल्याला काय करायचंय, हे स्टॉक जे आहेत का ते दीर्घ कालावधी, मी इंट्राडे ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंगच्या हिशोबाने सांगत नाही, दीर्घ कालावधीच्या हिशोबाने सांगत आहे. जर तुम्हाला कुठले स्टॉक घ्यायचे असतील तर काय होणार आहे, कमोडिटीच्या किमती वाढल्या तर काय होणार आहे, एफएमसीजीचे जे एवढेही स्टॉक आहेत तेवढे कमी होणार आहेत. जेवढे कमी होतील तेवढे स्टॉक तुम्ही खरेदी करू शकता. ओके, ग्लोबल सेल ऑफ आला, FII सेलिंग केलं, मग त्याच्यामुळे सुद्धा काय होणार आहे, एफएमसीजी सेक्टरमध्ये शेअर्स कमी होणार आहेत आणि मग ते जेव्हा कमी होतील तेव्हा तुम्ही काय करायचंय, खरेदी करायचे. रेग्युलेटरी रिस्क आहे, म्हणजे भारत सरकार जर काही नियम अटी बदलल्या, सिगरेटवर टॅक्स दिला, मॅगी बॅन झाली होती, जसं आपण नेसलेचं पाहिलं, तो शेअर काय झाला इथं जेव्हा मी आलो, एकच मिनिट, या ठिकाणी हा शेअर इथं कमी झाला होता ना 38%, पण ज्या लोकांनी इथं जास्त खरेदी केला त्यांना काय झालं, जेव्हा शेअर वाढायला सुरुवात झाली तेवढा काय झाला, फायदाच झाला ना. मग हीच गोष्ट इथं सुद्धा राहणार आहे की करेक्शन मध्ये तुम्ही या कंपन्या विकत घेतल्या पाहिजे आहे. आणि पोर्टफोलिओ, तुमचा जेवढाही पोर्टफोलिओ आहे, उदाहरणार्थ तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत, तुम्हाला 1 लाख रुपये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंतवायचे आहेत, तर त्यातले 10 ते 15% म्हणजेच 10 ते 15 हजार तुम्ही FMCG सेक्टर मधल्या कंपन्यांमध्ये गुंतवले पाहिजे आहेत. ओके का, कारण डायव्हर्सिफिकेशन होतं. आता तुम्ही जर पाहायला गेलं, IT आणि बँक हे जास्त व्हॉलाटाईल सेक्टर आहेत, कारण याच्यावर परिणाम करणाऱ्या भरपूर गोष्टी आहेत. डॉलरची किंमत वाढली, IT सेल्समध्ये होणार आहे, परत तुम्ही RBIची मीटिंग झाली, बँकिंग सेक्टरवर परिणाम होणार आहे. मग याला डायव्हर्सिफाय करण्यासाठी किंवा याची व्हॉलॅटिलिटी कमी करण्यासाठी काय केलं जातं, FMCG सेक्टरचे आपण स्टॉक खरेदी करायचे आहेत. कॅपिटल प्रोटेक्शन राहतं. आता जरी शेअर मार्केट कोसळलं तरी या कंपन्यांचे शेअर्स तेवढे कोसळत नाही, त्याच्यामुळे काय होतं की आपले जे पैसे आहेत का ते काय राहतात, अडकून राहत नाहीत. समजलंय. आणि रेग्युलर आपल्याला काय केला जातो, डिव्हिडंड दिला जातो आणि लॉंग टर्म कंपाऊंडिंग इफेक्ट याचा फायदा होतो. जर त्या कंपनीचं प्रॉडक्ट चांगलं आहे, ब्रँडिंग चांगलं आहे आणि ती कंपनी वेळोवेळी नवीन इनोव्हेशन करत आहे आणि नवीन प्रॉडक्ट लॉन्च करत आहे, कस्टमरचा फीडबॅक घेत आहे, तर दीर्घ कालावधीमध्ये त्याची किंमत भरपूर वाढणार आहे, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आता जसं इथं सांगितलं की 10 ते 15% तुम्ही ठेवायचं आहे. मग ITC, HUL, नेस्ले, डाबर यासारख्या कंपन्या, रेकमेंडेशन नाहीये, हे फक्त अभ्यासाच्या हिशोबाने सांगत आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये पैसे गुंतवायच्या वेळेस अभ्यास करायचा आहे. आता तुम्ही काय करू शकता, SIP करू शकता, ओके, म्युच्युअल फंड मध्ये टाकू शकता.
आणि डायरेक्ट इक्विटी म्हणजे तुम्ही थेट शेअर सुद्धा खरेदी करू शकता. म्हणजे मला आज वाटलं माझ्याकडे 5,000 आहेत, मी हिंदुस्तान युनिलिव्हरचे 5,000 जेवढे शेअर्स येतील तेवढे विकत घेतले. पुढच्या महिन्यात माझ्याकडे 10,000 आहे, मला वाटलं मॅरिको कंपनीचे शेअर्स विकत घेतले, 10,000 जेवढे शेअर्स येतील तेवढे विकत घेतले. हे झालं डायरेक्ट इक्विटी. म्युच्युअल फंड याचा अर्थ काय की मी पैसे न गुंतवता, आता एकच मिनिट, तो कुठला म्युच्युअल फंड आहे तेही सांगतो. ICICI हा जो आहे का, हा तो फंड आहे. ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड हा फक्त म्युच्युअल फंड काय करतो, FMCG कंपन्या ज्या आहेत का त्यांच्यामध्येच गुंतवणूक केली जाते. मग तुम्हाला जर एखाद्या कंपनीचा स्टॉक न विकत घेता सर्व कंपन्या विकत घ्यायच्या असतील, पण मग ते शक्य होणार आहे का, नाहीये. कारण काय होणार आहे की प्रत्येक याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, तुमची किंमत जी आहे का ती वेगवेगळी राहणार आहे, बरोबर आहे. मग ती जर वेगवेगळी राहायला गेली तर काय होणार आहे, आपल्याला अडचण येणार आहे. मग आपल्याला अडचण येऊ नये याच्यासाठी काय केलं गेलं, आपण थेट काय करणार आहे, त्या सेक्टरचा जो म्युच्युअल फंड आहे त्याच्यामध्येच गुंतवणूक करणार आहे. म्हणजेच इथे एकच मिनिट, ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड इथे जर पाहायला गेलं तर त्याची किंमत 539.37 आहे. पाठीमागच्या जेव्हापासून हा लॉन्च झालेला आहे तेव्हापासून आतापर्यंत यांनी किती टक्के परतावा दिलेला आहे, तर वार्षिक 16% परतावा दिलेला आहे. पण लगेच गुंतवायचे का, नाहीये, 5 वर्ष गुंतवलेत. हे प्रत्येक काही ना काही कालावधीसाठी कमी सुद्धा झालेले आहे. आणि इथे जर आपण पाहायला गेलं तर इथं त्या सर्व कंपन्या आहेत, ITC, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले, ब्रिटानिया, टाटा कन्झ्युमर, या सर्व कंपन्या ज्या आहेत का ह्या FMCG सेक्टर मधीलच कंपन्या आहेत. मग तुम्हाला जर शेअर न घेता तुम्हाला म्युच्युअल फंड करायचा असेल तर हा तुमच्याकडे एक पर्याय आहे. वैयक्तिक रेकमेंडेशन परत सांगतोय नाहीये. ओके, चला आता कुणाला काही प्रश्न आहेत का विचारा. किंवा कुठला अजून टॉपिक पुन्हा एकदा सांगायचा आहे. ते मोबाईलच्या खाली एक माईकचं बटन असतं, ते ऑफ केलं ना मग बोलता येतं. कुणालाच प्रश्न नाहीये, याचा 2च अर्थ आहेत. सर FMCG कंपन्या लॉंग टर्म साठीच आहेत का, म्हणजे इंट्राडे किंवा आपण शॉर्ट टर्म ट्रेडिंग फॉर 1 मंथ वगैरे नाही करू शकत. आता बघा, इंट्राडे ट्रेडिंग करायचं म्हणलं तर FMCG कंपन्यांमध्ये अवघड आहे. का माहितीये का, कारण FMCG कंपन्या ज्या आहेत का ते तेवढ्या वॉलाटाईल नाहीयेत. म्हणजेच काय की एका दिवसात ते जास्त वाढतही नाही कमी होत नाही, अनलेस त्यांचा कुठला तरी इव्हेंट किंवा न्यूज आलेली असेल तर. जर न्यूज नसेल, इव्हेंट नसेल तर ते रोज एकदम ट्रेड होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय होतं की जी व्हॉलॅटिलिटीचा फायदा घ्यायचा इंट्राडेसाठी की कमी किमतीत विकत घेतला जास्तीत विकला, ते तुम्हाला FMCG कंपन्यांमध्ये भेटणार नाही. हा, जर इव्हेंट असेल, न्यूज असेल आणि तुम्हाला ती पक्की माहिती असेल की हा ही न्यूज चांगली आहे, शेअर वाढणार आहे, तर घ्या. न्यूज खराब असेल तर इंट्राडेला सेल करा. आणि शॉर्ट टर्म म्हणत असाल तर शॉर्ट टर्म साठी सर्वच प्रकारचे शेअर्स चांगले आहेत. पण मी जसं सांगितलं की मग इथं तुम्हाला सीझन सुद्धा पाहायचा आहे, तुम्हाला इंडिकेटर सुद्धा पाहिजेत. असं नाहीये की FMCGचे सर्व सेक्टर जे स्टॉक आहेत ते वाढत चाललेले आहेत. आलं का लक्षात? अजून कोणाला काही प्रश्न विचारा रे, विचारा. याचा अर्थ कुणाला काहीच कळलं नाही. कसं कळ डोक्यामध्ये गेला? पाठवेल पण जे अभ्यास करेल पहिले त्यांनाच PDF येईल. प्रश्न काय आहे की मी तुम्हाला आज परत एक अभ्यास सांगणार, जे लोक अभ्यास करतील त्यांना ही PDF पाठवण्यात येईल. चला पुढं अजून
अजून कुणाला काही काही प्रश्न आहेत? वैशाली मॅडम, स्वाती मॅडम, भाग्यश्री मॅडम, पिटेकर साहेब, परत अक्षय साहेब, सीमा मॅडम, ज्योती मॅडम, जयश्री मॅडम, प्रतिभा मॅडम. एवढी नावं घ्यावी लागतात? सेम नसतात. कमोडिटी जेवढेही आहेत म्हणजेच काय की अशा कमोडिटी की ज्याचा परिणाम FMCG वर होणार आहे. म्हणजे आता कमोडिटी काय आपल्या इथं गहू, ज्वारी, साखर, बरोबर आहे, पाम तेल याचा व्यवहार केला जातो ना, ट्रेड होतात हे. ओके, मग त्यांच्या किमती जर वाढल्या तर FMCG सेक्टर मधले जे असे शेअर्स आहेत किंवा असे प्रॉडक्ट आहेत की ज्यांना ते रॉ मटेरियल म्हणून लागतं. आता उदाहरणार्थ जसं मी तुम्हाला सांगितलेलं की बिस्किट बनवण्यासाठी गहू तुम्हाला गरजेचा आहे, आटा गरजेचा आहे. गहू आणि आटाच्या जर किमती वाढल्या तर तुम्हाला काय होणार आहे, बिस्किटांमध्ये एकतर किंमत कमी वाढवावी लागेल किंवा त्याचे ग्राम कमी करावं लागणार. का? कारण आता समजा 50 ग्रॅम मला बिस्किट बनवायचं आहे, उदाहरण बनवूया. 50 ग्रॅम बिस्किट बनवण्यासाठी मला 30 ग्रॅम आटा लागत आहे. पण मग त्या 30 ग्रॅम आट्याची किंमत धरून चालू आपण फक्त 5 रुपये, पण तीच आता वाढून 5.5 रुपये झाली, म्हणजे 50 पैसे वाढली. पण माझ्याकडे एक आहे का? नाहीये. असं माझं रोजचं 1 करोडचं काय टार्गेट आहे बनवायचं. मग 1 करोड गुणवले 50 पैसे, 50 लाख रुपये काय झाले हो कंपनीला त्याच गोष्टीसाठी जास्त द्यावे लागतात. प्रॉडक्ट तर तेवढंच तयार होणार आहे ना, पण रॉ मटेरियल काय झालं, वाढलं. त्याच्यामुळे 50 लाख जास्त द्यावे लागले. समजलं? अजून कोणाला काही प्रश्न? सांगतो मी, होमवर्क लिहून येणार आहे तुम्हाला, त्याचा टेम्पलेट पाठवेल मी तुम्हाला. सगळ्यांना समजलंय? हॅलो, ओके, चला ठीक आहे, धन्यवाद. आता मला 2-3 गोष्टी हे करायच्यात, विचारायच्यात, मला विचारायच्यात. पहिलं मी हे युट्यूबवर घेणार होतो, युट्यूबला आहे ते कॅमेराचा प्रॉब्लेम आला, त्याच्यामुळं आपल्याला हे गुगल मीटवर घ्यावं लागलं. रेकॉर्डिंग केलेली मी ती अपलोड करायला. दुसरी गोष्ट मला वैयक्तिक सांग, आता मी इथून पुढे तुम्हाला प्रत्येक सेक्टरवर प्रत्येक आठवड्यात एक व्हिडिओ जे आहे अशी तयार करून मिळणार आहे. जेवढेही 15 सेक्टर आहेत, आज FMCG सेक्टर होता, पुढच्या आठवड्यात दुसरं कोणतं तरी सेक्टर आहे ज्याची माहिती सांगणार आहे. सर्व याच हिशोबाने कुठले फॅक्टर्स आहेत, कुठल्या गोष्टी पाहायच्या, कुठल्या गोष्टींचा परिणाम होतो, समजताय? त्याच्यामुळे ते प्रत्येकाने पाहायचंय. आता मला तुम्हाला एक जेन्युइन मला एक फीडबॅक तुमच्याकडून पाहिजे 3 गोष्टींचा. प्रेझेंटेशन कसं होतं पहिलं, नंतर सांगितलं तरी चालेल मला कोणी, किंवा मेसेज करून सुद्धा. प्रेझेंटेशन कसं होतं, माहिती त्याच्यात मी कमी सांगितली का जास्त सांगितली, किंवा अजून काय काय माहिती हवी होती ते सांगायचंय. आणि तिसरं म्हणजे स्पीड कसा होता. समजलंय? हे 3 मला फीडबॅक तुमच्याकडून हवे आहेत. तुम्ही मला मेसेज करून सांगा किंवा नंतर कॉल करून सांगा, जेणेकरून पुढचं लेक्चर आपण युट्यूब लाईव्ह वरच घेणार आहे, त्याच्यामध्ये मला हे जे आहेत का मुद्दे नीट करता येतील. ओके, चालेल. मग चला आपण भेटू पुढच्या आठवड्यात. पुढच्या आठवड्यात कधी राहणार, कुठल्या दिवशी, मी तुम्हाला 2 दिवस आधी सांगेल. ओके, चालेल, चला, धन्यवाद.